ऐका, या घरातला बाप गेला. आता ज्या दिवशी बाप गेला असेल ना, त्यांना 2 मुलं आहेत, बरोबर आहे, 1 कन्या आहेत. ज्या दिवशी बाप गेला असेल त्यांची मुलं असतील, मुली असतील, ढळढसा रडली असतील रे गड्या, यात तीळ मात्र शंका नाही. पण ऐका ना, ज्या दिवशी 10वा झाला, ज्या दिवशी 13वा झाला, त्यांची मुलगी, त्या माईकला थोडासा आवाज दे दादा, तिकडच्या माईकला, पुढीचा माईक आहे, आणि मला थोडासा नॉर्मल विको राहू द्यायचा, जास्त नाही, माझ्या आवाजाकडे लक्ष ठेवायचं, माझ्या हाताकडे. हां, ज्या दिवशी 10वा झाला असेल, 13वा झाला असेल, ज्या दिवशी त्यांची पोरगी शेतातून घरी येत असेल ना गड्या, ज्या दिवशी त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येत असेल ना, ज्या दिवशी त्यांचा मुलगा ड्युटीवरून घरी येत असेल, शेतातून घरी येत असेल, जो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता ना, जो बाप ज्या कॉटवरती झोपत होता ना, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल, जास्त विको झाला, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल, विचारा त्यांच्या पोराला बाप गेल्याचं दुःख काय असतं ते गड्या. अरे आमच्यासारखे 1-1.5 तास बोलून जातील कीर्तनकार, श्रद्धांजलीवाले 1-2 बोलून जातील, त्यांना त्याचं दुःख काय कळणार नाही. पण ज्याच्या घरातली व्यक्ती गेली त्याला विचारा त्या व्यक्ती गेल्याचं दुःख काय असतं. त्या बापाला ज्या प्रकारची भाजी बनवल्यानंतर आवडत होती ना, विचारा त्यांच्या धर्मपत्नीला, घरात ती भाजी निसायला जरी घेतली, घरात त्या भाजीचा वास जरी असला तर नवरा गेल्याचं दुःख काय असतं, विचारा त्यांच्या धर्मपत्नीला. त्या बापाला ज्या प्रकारचे कपडे आवडत होते, त्या कलर जरी पाहिला तर विचारा त्यांच्या पोरांना आणि पोरींना बाप गेल्याचं दुःख काय असतं. ते मरू नये रे कुणाचा अर्ध्यावरती बाप. मला आल्यानंतर त्यांचे चिरंजीव सांगत होते, अहो उगले महाराज सगळं व्यवस्थित चालू होतं, सकाळी बोलणारा बाप अचानक आटेक आला, आणि चालता बोलता ज्या लेकरामध्ये नातवामध्ये जेवणारा बाप चालता बोलता निघून गेला. हो, सांगताना त्यांचे डोळे पाणावलेले होते गड्या. बाप हे घराचं वैभव असतं, माई घराची माया असते, ती गेल्यानंतर त्याची किंमत कळते. किती प्रेम करते रे माय, मरू नये कुणाची माय अर्ध्यावरती. पण एखाद्याची माय जर गेली, तिला जर चितेवरती ठेवलं, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नकोस, लेकरा लांबवून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय 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 तू अशी का म्हटलीस ग माय, तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर जवळून चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. मला सांगा, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल गड्या, तर बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. जाना रात्री कधी घरी जाना, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला ना, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला, आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला, काय विचारते रे माय, काय विचारते, करेक्ट लेकरा तू जेवला का रे. लेकरू जर म्हटलं ना, आई सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर कोणात असेल तर आपल्या माईत असते गड्या. ओलं सरपण असू द्या ओलं, माझ्या आईच्या नाका डोळ्यात दूर जाईल, डोक्यात मुंग्या येतील. रात्री 2 वाजता माय उठते, पावसाने भिजलेलं सरपण घरात घेते, रात्री 2 वाजता चूल पेटवते गड्या. पोरींनो, तुम्ही कधी जा बरं दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते का रे पोरींनो. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उंबऱ्याच्या बाहेर आली तर माय पळत येते रे कडे. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे का रे. अरे किलो भर का व्हाय ना कांदे देते, नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून दे, गुळाचा खडा देईल, त्या नातवाच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईल. त्याने कपडे येत नसते गड्या, पण आईची वेडी माया राहते. ती माय ज्या दिवशी जाते ना, त्या दिवशी तिची किंमत कळते महाराज. या घरातला एक बाप गेला, खरं सांगू का पुरुष मंडळी, सगळ्यात जादा बापाचं आणि माईचं प्रेम जर कुणावर असेल तर आपल्या पुरीवरती असतं. आता माझं 5 मिनिटांनी जर कीर्तन संपलं ना, श्रद्धांजल्या झाल्या आणि तुम्ही पुरुष मंडळ या सभा मंडपाच्या बाहेर गेलेला, प्रत्येकाला एक विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या पुरीला एक फोन करायचा, प्रत्येकाने करा. तुम्ही हॅलो जरी म्हटले ना, तुम्ही हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा बाबा तुम्ही आजारी एक काय, बाबा बाबा तुमचा आवाज कस काय छोटा येतो, बाबा बाबा खरंच सांगा घसा बसला काय तुमचा, बाबा आवाज छोटा येतो याचा अर्थ दादा काही बोलला काय तुम्हाला. सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर कुणाला कळत असेल गड्या तर आपल्या पुरीलाच कळतं. 10 लाखाचं कर्ज माझ्या बापाच्या डोक्यावरती असू द्या रे, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकदाच रडतो, कधी बोला पटकन संपवायचं मला कीर्तन, कधी
करेक्ट. ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभ्या आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही, तो बाप देव घराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोश्यावर पोरगी त्या घरात देतो देवा. मला माहिती नाही बरं का पाहुणे कसे आहेत, मला माहिती नाही बरं का स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत आहे, आम्हाला तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाटतं, आनंद तेवढाच दुःख तेवढं झालेलं असतं का. मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का बाबा, कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का बाबा, कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का बाबा, कोण मला विचारन बाबा सकाळपासून कुठं गेले होते. पुरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो रे गड्या, पुरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो, पुरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो. नाही पुरीचं लग्न थाटच झालं पाहिजे, नेते आले पाहिजे, मंत्री आले पाहिजे, आमदार आले पाहिजे, खासदार आले पाहिजे. 15 दिवस एवढी पळपळ करतो, पण लग्नाचा दिवस सुगू दे, त्या बापाचं तोंड पहा. एका कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबतो, ढळ ढसा रडतो का. बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल रे. कोण विचारन जेवले का बाबा, कोण विचारन चहा करून देऊ का बाबा, कोण विचारन तब्येत बरी आहे का बाबा. घरी येतो बाप, फाटकी गोधडी डोक्या खालून घेतो, फाटका रुमाल तोंडामध्ये कोंबतो, रात्रभर ढळ ढसा रडतो. तो बाप असतो, तो बाप या घरातला निघून गेला. जसं बापाचं प्रेम पुरीवरती असतं ना, तसं माईचं प्रेम पण पुरीवरतीच असतं गड्या. माय आजारी पडू द्या, पोरांनो तुम्ही कधी भेटायला जा, आई आई 2 दिवस झाले तू पाण्याचा घोट नाही घेतला, चल ना तुला हॉस्पिटलला घेऊन जातो, तुला सलाईन लावू, तुला सफरचंद आणू, तुला ज्यूस आणू. नाही लेकरा, आता माझी एकच इच्छा आहे लेकरा. काय इच्छा आहे, नक्की पूर्ण करशील का लेकरा. काय इच्छा आहे, तुला पुण्याला न्यायचं का हॉस्पिटलला. नाही लेकरा, माझी शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे, माय पुरीला फोन कर, तिला बोलून घे, तिचं तोंड पाहायचं, मला जीव सोडायचा लेकरा, बस माझी काही अपेक्षा नाही. भाऊ आपल्या बहिणीला फोन करतो, ताई 2 दिवस झाले आईनी पाण्याचा घोट नाही घेतला, काल सकाळी सांगत होती तिची शेवटची इच्छा आहे तुझं तोंड पाहायचं आणि तिला जीव सोडायचा, येऊन जाय ना ताई. 5 मिनटं येऊन गेली तर आईलाही बरं वाटेल, मलाही बरं वाटेल. बहीण सांगते, दादा दादा नक्की आले असते रे दादा, पण माझी किती गरीबी आहे माहिती ना दादा तुला, मी सावकाराचे दररोजाने जाते दादा, 8 दिवसाचं उक्त घेतलंय, 4च दिवस दादा पूर्ण झाले, सावकारमधून येऊ देणार नाही. मी जर मधून आले तर तो मला रुपये देणार नाही. मला शाळेची फी भरायची रे पोरांची, घरात रुपये नाही. मला किराणा भरायचा, घरात रुपये नाही. येते ना 4 दिवसाने. गरिबी वाईट असते महाराज, गरिबी कधी कुणावर येऊ नये रे गड्या. गरिबी काय असते म्हाताऱ्यांना विचारा कधीतरी, गरिबी काय असते टोप्यावाल्या फेट्यावाल्यांना विचारा. रे सणवार सोडला त्यांना कधी तांदळाचा भात सुद्धा पाहायला भेटला नाही, सणवार सोडला तर कधी गव्हाची चपाती सुद्धा खायला भेटली नाही. 72ला दुष्काळ पडला तर 4-4 दिवस सुकड्या खाऊन जगावे या लोकांनी. अरे एखादी भाकर जर टोपल्यात असेल आणि पोरगं जर पळत आला, आई आई मला भूक लागली जेवायला दे माय, 3 चतकूर भाकर लेकराला द्यावी दादा, आणि चतकूर भाकर खाऊन लोकाची द कामाला जावं. गरिबी वाईट असते. पोरगे आल्याशिवाय माय जीव सोडू शकत नाही. शेवटचे 2 मिनिटं महत्त्वाचं बोलेल मी. पुरुष मंडळी, तुमच्या परिसरात मी पुन्हा कार्यक्रमाला येईल न येईल तो भाग द्या सोडून, पण बसलेल्यापैकी तुम्ही जर भाऊ भाऊ असाल ना, पैसा कमी कमवा रे, पण एका विचाराने राहा. तुम्ही घराने वेगळे राहा, पण विचाराने एकत्र राहा. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं, माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच 2 भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं, मायबाप 10 वर्ष लवकर मरतील महाराज, ही वस्तुस्थिती आहे. श्रीगोंद्याला माझे रामकथा झाले अवी महाराज. मला एका जणांनी लई वेळेस प्रश्न केला, रामायण 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 म्हणजे काय. मी त्याला अर्ध्या मिनिटात उत्तर दिलं, रामायण म्हणजे वेगळं काही नाही. संध्याकाळी जावा जावा एकत्र या, भाऊ भाऊ एकत्र या, 2 तास मोबाईल बाजूला ठेवा, एकमेकाचे सुखदुःख एकमेकाला सांगा. चटणी भाकर कहा गड्या पुण्या पुण्या गोविंदाने राहायला रामायणातलं घर म्हणतात. लय माळा घालणं, लय गोपीचंद लावणं, 24 तास मंदिरात बसणं महाराज, मी त्याला परमार्थिक म्हणत नाही. ज्याचं भावावर प्रेम आहे, बहिणीवर प्रेम आहे, कुटुंबात आनंद आहे, समाजात सनी लाखो लोक आदरणे रामराव घालतात, तो कर्मासाठी परमार्थिक आहे. उद्यापासून शेवटचा 1 मिनिटाचा संदेश. पुरुष मंडळी, जिथपर्यंत माझा आवाज येतोय तिकडं पाठीमागं बसलेले उभा राहिलेले, एवढा संदेश उद्यापासून सगळ्यांनी फॉलो करायचा बरं का. संदेश लय सोपा आहे, संदेश लय सोपा आहे. उद्यापासून संदेश सगळ्यांनी फॉलो करायचा, आणि संदेश फॉलो केला की मला फक्त फोन करून सांगा, कोगले महाराज तुमच्या कीर्तनातला संदेश आम्ही फॉलो केला. तुमच्याकडे नंबर नसेल, यूट्यूबला जा, अक्षय महाराज उगले सर्च करा, माझा नंबर भेटेल, किंवा कार्यक्रमानंतर माझं कार्ड नंबर मी तुम्हाला देईल. फक्त मला एकच अपेक्षा आहे, कोकणगाव गावातून मला 1 2 3 4 पण फोन आले पाहिजे का, उगले महाराज
तुमच्या कीर्तनातील संदेश आम्ही फॉलो केला, उद्यापासून एक करायचं. आपल्या सख्ख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा प्रत्येकाने आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा जेवण केलं का, आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का. मला नाही वाटत याच्या व्यतिरिक्त आपल्या रक्ताच्या बहिणीला आपल्याकडून काही अपेक्षा असेल. अरे तुमच्या जमिनीत वाटा लागत नाही, तुमच्या पैशात वाटा लागत नाही, तिची मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोलावं. गड्यावर तुमचा जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते गड्या. तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने त्याला उडून दिलं, नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं, अरे लोकांची तर रोजाने जाणारी बहीण आहे त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते डॉक्टर कितीही पैसे लागू द्या पण माझा भाऊ जगला पाहिजे डॉक्टर, मी लोकांची तर रोजाने जाईन डॉक्टर, अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते पण भावाला मरू देऊ नका. भूमिका जर कोणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते गड्या. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण नगरला येते 4000 रुपये त्याच्यात टाकते 5000ची साडी घेते, पण सासू सासऱ्याला मिळून सांगते माय भावाने मला 5000ची साडी घेतली, माय बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. आणि बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत नाही कळत. हवी महाराज मला असंच वाटायचं देवाने मला कशाला बहीण दिली. जोपर्यंत बहिणीचं लग्न झालं नव्हतं अख्खं कपाट तिच्या साड्याने कपड्याने भरलेलं असायचं. एवढी जागा नव्हती महाराज मला कपडे ठेवायला. मी जर क्वाटवर झोपलो तर माझ्या वडिलांनी म्हणावं ए ते परक्याचं धन आहे तिला झोपू दे तू वरती, तू खाली झोप. मी देवाला म्हणायचो देवा कशाला देवा मला बहीण दिली. पण ज्या दिवशी बहिणीचं लग्न झालं, लग्नानंतर बहीण 2 दिवसासाठी घरी आली, एवढी बॅग घेऊन आली, कोपऱ्यात बहिणीने बॅग ठेवली, एवढ्या चटईवरती बहीण झोपली आणि 2 दिवसांनी बहीण पुन्हा निघून गेली. ज्या बहिणीला लग्नाच्या अगोदर अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला, ज्या बहिणीला कॉट पुरत नव्हता झोपायला, तीच बहीण लग्नानंतर 2 दिवसासाठी येते. तिला माहिती आहे आता हे पाहुण्याचं घर आहे, जास्त दिवस थांबायचं नाही, आई बापाला बरं वाटावं म्हणून यायचं आणि पुन्हा निघून जायचं. बहिणीची किंमत लग्नानंतर कळते. आणि वाक्य घरी घेऊन जागड्या, बहीण नसते ना माझ्या ज्ञानोबाचं काय झालं असतं. कधीतरी ताटीचे अभंग वाचा, मुक्ताबाई जर जन्माला आली नसती तर ज्ञानोबाने काय बरं वाईट करून घेतलं असतं. कधीतरी ताटीच्या अभंग वाचा, बहीण भावंडाचे नाते गोते सांभाळा, गोतावळ्याला वेळ द्या, कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. 20 वर्षापूर्वी लोकाला राहायला घरं नव्हते, घरात माणसं जादा होते. आज कोटी रुपयाचे बंगले झाले, घरात माणसं राहिले नाही. शोकांतिकेची गोष्ट आहे. 2 महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब CO साहेब सुरेशरावांच्या घरी माझं कीर्तन झालं. वर्ष श्राद्धाचं कीर्तन संपन्न झाल्यानंतर त्या माणसाने मला बोलताना सांगितलं, उगले महाराज माझा फुल सपोर्ट आहे, रोज 1 मिनिट कुटुंब व्यवस्थेवरती बोला, काळाची गरज झाली महाराजी. तुमच्याकडं असं झालं पैसा म्हणजे सर्व काही असं झालं, अजिबात नाही महाराज, घरच्यासाठी वेळ द्या. मेल्यावर तुम्ही खांदा नाही दिला तरी जमन, जिवंतपणे आधार द्यायचं काम करा. एवढा माझा शुभ संदेश प्रत्येकाने घरी घेऊन जा. हां पैसा म्हणजे जगात सर्व काही नाही. जुन्या लोकांकडे पैसा कमी होता, सुख समाधान जास्त होतं. आज आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे, सुख आणि समाधान कुठं गेलं ते कळत नाही. घरच्यासाठी वेळ द्या, कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळ, एवढं समाज प्रबोधन माझं घरी न्या.